नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. आजचा आपला भाग चाललाय 351. प्रकरण चाललंय 54. निंद्याकौ अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 7 ते 10. प्रथम आपण 7वा दोहा ऐकूयात. आपण यौन सराहिये, परनिंदिये न कोई. अजहू लांब देवहडा, ना जानो क्या होई. आपण यौन सराहिये, परनिंदिये न कोई. अजहू लांब देवहडा, ना जानो क्या होई. दौहडा म्हणजे दिवस. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आपली आपण स्तुती करत राहू नये आणि दुसऱ्यांची निंदाही करू नये. अजून दिवस खूप मोठा आहे, केव्हा काय होईल याचा पत्ताही लागणार नाही. आपली आपण प्रशंसा करू नये, बडेजाव मारू नये. सगळ्याच वेळा काही सारख्या नसतात हो. आज ज्याचा मनुष्य गर्व करत असेल ती वस्तू उद्या त्याच्याजवळ असेलच असंही नाही. तेव्हा काय होईल ते सांगताच येत नाही. आज ज्याला क्षुद्र समजून निंदा केली जाते त्याला अचानक भविष्यामध्ये महत्व सुद्धा प्राप्त होतं. मग त्याची निंदा केल्याचा पश्चाताप होतो. तेव्हा निंदा आणि स्तुती या दोन्हीही गोष्टींपासून दूरच राहावं. करायचीच असेल तर दुसऱ्याची प्रशंसा आणि स्वतःची मात्र निंदा करावी. तर आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. दुसऱ्यासी ना निंदावे, अन स्तुती न करी स्वतःची. दिवस आहे मोठा जुनी, स्थिती काय कोणाची. दुसऱ्यासी ना निंदावे, अन स्तुती न करी स्वतःची. दिवस आहे मोठा जुनी, स्थिती काय कोणाची. पुढचा दोहा ऐकूयात 8वा. आपण यौन सराहिये, और न कहिए रंक. ना जानो किस वृष तले, कूड़ा होई करंक. आपण यौन सराहिये, और न कहिए रंक. ना जानो किस वृष तले, कूड़ा होई करंक. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. वृष म्हणजे वृक्ष. करंक म्हणजे शरीर. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की दुसऱ्याला क्षुद्र लेखून स्वतःची प्रशंसा करू नये. हे शरीर कोणत्या वृक्षाखाली निष्प्राण होणार आहे हेही सांगता येत नाही. मनुष्याचं जीवन क्षणभंगूर आहे. मृत्यू कोणाला, केव्हा, कुठे आणि कसा गाठेल याचाही काही नेम नाही. तेव्हा हा मनुष्य जन्म सार्थकी लावण्याचाच प्रयत्न करावा आणि म्हणूनच दुसऱ्यांची निंदा करण्यात आपलं आयुष्य फुकट घालवू नये. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. दुसऱ्यासी ना निंदावे, अन स्तुती न करी स्वतःची. न कळे रे कधी कुठे ती, भेट होई यमाची. दुसऱ्यासी ना निंदावे, अन स्तुती न करी स्वतःची. न कळे रे कधी कुठे ती, भेट होई यमाची. पुढचा दोहा ऐकूयात 9वा. कबीर आप ठगाइये,
और न ठगिए कोई। आप ठग्या सुख उपजे, और ठग्या दुख होई। कबीर आप ठगाइए, और न ठगिए कोई। आप ठग्या सुख उपजे, और ठग्या दुख होई. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर म्हणतात की या जगात आपल्यालाच फसवा, पण दुसऱ्यांना मात्र फसवू नका. आपण आपल्याला फसवलं तर सुख मिळेल, पण जर दुसऱ्यांना फसवलं तर मात्र वाईटपणा प्राप्त होतो. दुसऱ्याला फसवणं, त्याची निंदा करणं या गोष्टी नेहमीच दुःखदायकच असतात. दुसरा केव्हा ना केव्हा तरी त्याचा वचपा हा काढतोच. आपण आपलीच निंदा करावी, म्हणजेच आपले दोष शोधावेत आणि ते दूर करण्याचा प्रयत्न मात्र जरूर करावा. त्यामुळे सुखाचीच प्राप्ती होईल. आता आपण ऐकूयात मराठी साखी. दुसऱ्यासी ना निंदावे परी, निंदावे स्वतःला. परनिंदा दुःखाचे कारण, स्वनिंदा सुखाला. दुसऱ्यासी ना निंदावे परी, निंदावे स्वतःला. परनिंदा दुःखाचे कारण, स्वनिंदा सुखाला. पुढचा दोहा ऐकूयात 10वा. अब कै जो साई मिलै तो, सब दुख आपौ रोई. चरणू परी से सधरी, कहूज कहाण होई. अब कै जो साई मिलै तो, सब दुख आपौ रोई. चरणू परी से सधरी, कहूज कहाण होई. दोह्याचा अर्थ ऐकूयात. जर भगवंतांचं दर्शन झालं तर माझ्या सर्व दुःखांचा मी त्यांच्या समोर पाढा वाचीन. त्यांच्या चरणांवर डोकं ठेवून मला जे काही सांगायचं आहे ते मी त्याला सर्व काही सांगेन. दुसरा मनुष्य आपली निंदा करतो म्हणून आपल्याला वाईटही वाटतं आणि आपणही मग त्याचे दोष हुडकायला लागतो, त्याची निंदा करायला लागतो. इथे कबीर सांगतायत की दुसऱ्याबद्दल जर तक्रार करायची असेल तर ती भगवंताजवळ करा. आपल्या दुःखाची कहाणी त्याला ऐकवावी, म्हणजेच त्याला शरणागत व्हावं. आता आपण मराठी साखी ऐकूयात या दोह्यावरची, आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथेच संपवूयात. ईश्वराची भेट घेऊनी, दुःख त्यासे सांगेन. भक्तीने मी त्याच्या चरणी, मम शिरहि नमवेन. ईश्वराची भेट घेऊनी, दुःख त्यासे सांगेन. भक्तीने मी त्याच्या चरणी, मम शिरहि नमवेन.